नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर काँग्रेसची युती होणार की नाही याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकीचं आरक्षण काही दिवसापूर्वीच जाहीर झालं आणि आरक्षणाच्या माध्यमातून ज्या काही आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत तर पक्षाच्या वतीने मुलाखती तिन्ही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 ब्लॉक आहेत, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड. आम्ही तिन्ही ब्लॉकमध्ये, भोसरीमध्ये आमच्या काही मुलाखती सुरू झाल्या, चिंचवडमध्ये सुरू झाल्या आणि पिंपरीमध्ये देखील सुरू झाल्या. ज्या पद्धतीने आरक्षण जाहीर झालेले आहे त्यानुसार 32 प्रभागामध्ये जवळपास 128 उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवारांची एक चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी पक्षाकडे ओढ आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो त्या त्या ठिकाणी मध्ये अनेक पक्षामध्ये इच्छुक असणारे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग हा निवडणुकीसाठी पुढे येतोय आणि स्वतः त्या ठिकाणी येऊन फॉर्म भरतायत. आणि जो काही आता तुम्ही गोरे साहेबांनी प्रश्न विचारला, बापूसाहेब गोरेंनी, की बिहारची निवडणूक ज्याचा निकाल काल लागला. बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी कशी एक तो चित्र कसं निर्माण त्यांनी केलं. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 75 लाख महिलांना ज्या पद्धतीने व्यवसायासाठी त्यांनी 10,000 रुपये दिले, हे 10,000 नेमके हे करदात्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावून हे पैसे अधिकृत त्या ठिकाणी रिश्वत मी म्हणून ही रिश्वत त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना त्या ठिकाणी देण्याचं काम भाजपने बिहारमध्ये केलेलं आहे. अनेक वल्गना त्या ठिकाणी त्यांनी केल्या आहे आणि हे सगळं करत असताना देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचं एक महापाप त्या ठिकाणी झालेलं आहे. बिहारमध्ये देखील झालेलं आहे. देशाला आर्थिक संकटामध्ये देशावरती प्रचंड मोठा जवळपास 250 लाख कोटीपेक्षा जास्त देशावरती कर्ज आहे. 9 लाख कोटीपेक्षा जास्त राज्यावरती, महाराष्ट्र राज्यावरती कर्ज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी त्या ठिकाणी मोडण्यात आलेले आहे. असा एक भयंकर या करदात्या नागरिकांना लुटण्याचं काम, एकतर्फी कार्यक्रम या भाजपचा या शहरामध्ये देखील सुरू आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे नागरिक, हे करदाते नागरिक पूर्णपणे कंटाळलेले आहेत. त्यांना ह्या शहरामध्ये एक मोकळा श्वास पाहिजे. ज्या काँग्रेसने हे शहर निर्माण केलं, ज्या काँग्रेसने या शहर निर्माण करत असताना स्वर्गवासी अण्णासाहेब मगर असतील, तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून हे शहर निर्माण झालं आणि हे शहर निर्माण होत असताना स्वर्गवासी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे औद्योगिकरण झालं, ज्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे 3च ब्रीदवाक्य होते, म्हणजे 3 शब्द होते: अन्न, वस्त्र आणि निवारा. राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा घटक, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, दलित असेल, आदिवासी असेल, हा सगळा समाजाचा घटक या ठिकाणी येऊन स्थायिक झाला. मिळेल त्या जागेवरती त्यांनी आपली त्या ठिकाणी झोपडी उभारलं आणि ह्या सगळ्या झोपडपट्ट्या ह्या काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये गावाकडून आलेली मंडळी, सगळ्या समाजाची मंडळी पोटाची उपजीविकेच्या साधनासाठी येऊन या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यांना हे सगळं म्हणजे ताकद देण्याचं काम, त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने त्यावेळेस केलेलं आहे. पवना डॅम सारखा तो प्रकल्प, ज्यावेळेस या शहराची लोकसंख्या मर्यादित होती त्यावेळेस पवना डॅम सारखा प्रकल्प सुद्धा काँग्रेस पक्षाने आणला. ह्या सगळ्या मध्यंतरीच्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्ष भाजपने या महानगरपालिकेवरची सत्ता भोगली आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास त्यांनी त्यांच्या स्थायी समितीचा अध्यक्षाला सुद्धा रंगेहात महानगरपालिकेच्या आवारामध्ये, त्याच्या कार्यालयामध्ये अँटी करप्शनच्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. करदात्या नागरिकांच्या पैशावरती डल्ला मारण्याचे काम या मंडळींनी सातत्याने या शहरामध्ये केलेलं आहे. आघाडी आमची ही, परवाच माझ्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामते, शिवसेनेचे सन्माननीय संजोगजी वाघेरे पाटील, माजी आमदार गौतमजी चाबुसवार या ठिकाणी आमची पहिली बैठक झालेली आहे.
आमच्या 2-3 वेळा बैठकी देखील झालेल्या आहेत आणि जो काही सारांश असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून, निश्चितपणे महाविकास आघाडी ही होणारच आहे. पण त्याचा पूर्णपणे सारांश आम्ही जो काही आमची चर्चा या शहरामध्ये आमच्या सगळ्या आमचा निर्णय होईल त्यानंतर आमची कोर कमिटी आहे. काँग्रेस पक्षाची एक कोर कमिटी आहे ज्याच्यामध्ये आमचे प्रदेशचे आहेत, आमच्या महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, NUSIचे अध्यक्ष, हे सगळ्यांनी त्यांचे सुद्धा अध्यक्ष असे त्या कोर कमिटी आमचे निरीक्षक जे आहेत आम्ही सगळे एकत्र बसू आणि तो सगळा अहवाल आम्ही वरिष्ठांना देऊ आणि वरिष्ठ त्यानंतर ज्या पद्धतीने सांगतील त्यानुसार महाविकास आघाडीला आम्ही सामोरे जाणार आहोत. आमची पक्षाची बघा साहेब मूठ तर पूर्णपणे बांधलेली आहे. आघाडीची मूठ आम्ही पूर्णपणे बांधलेली आणि वैयक्तिक सुद्धा आमची तयारी सगळ्याची झालेली आहे. जशी आमची वैयक्तिक तयारी झाली आहे तशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पण झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचीही झालेली आहे. आम्ही सुद्धा सगळ्या 128 जागा लढवण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून सगळेजण सज्ज आहेत. पण आमच्या मतांची कुठेही विभागणी होता कामा नये. हा निश्चित तो धोका आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही समजून आम्ही एकत्र येण्याचा त्या ठिकाणी आमचा मानस आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल जर त्यांना कमी वेळ द्यायचा आहे म्हणजे वोट चोरीचा हा जो मुद्दा आहे म्हणजे मतदानाच्या ह्या लोकशाहीमध्ये मतदान चोरी करण्याचं काम, स्वतःचा हक्क चोरी करण्याचं काम ज्या पद्धतीने हे भाजपचं सरकार करू पाहतंय त्यांना ती चोरी करता आली गेली पाहिजे. मतदान चोरी करता आलं गेलं पाहिजे अशा माध्यमातून ते कमी वेळ देण्याचा प्रयत्न करतील. आता त्यांनी एक नेरेटिव्ह दुसरा एक पसरवला आहे, त्याला फेक नेरेटिव्ह म्हणता येईल किंवा ते खरं पण असू शकतं. गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं की 5,000पेक्षा पुढे मतदान, आता यावेळेस सांगतात 8,000च्या पुढे मतदान. पण यावेळेस करदाते नागरिक या शहरामधले जे त्रस्त आहेत पाण्याच्या प्रश्नावरनं, जे त्रस्त आहेत कचऱ्याच्या समस्यावरनं, जे त्रस्त आहेत आरोग्याच्या समस्यावरनं, जे त्रस्त आहेत रोजगाराच्या समस्यावरनं, रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, गटर असेल, स्टॉर्म वॉटरच्या लाईन असतील, तुमच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, डम्पिंगचा प्रश्न असेल, याच्यावरती नागरिक करदाते नागरिक हे पूर्णपणे त्रस्त झालेले आणि त्या अनुषंगाने निश्चितपणे या शहरामध्ये बदल तर निश्चितपणे होणारच आहे आणि महाविकास आघाडी आमची त्या ठिकाणी सत्तेवरती निश्चितपणे आणि मनसे हे मुंबई पुरते मर्यादित ते चाललेले आहेत. राज्यामध्ये इतर अजून काही ठिकाणी त्यांच्याबरोबर चर्चेचा अजून असा काही आमचा प्रस्ताव आमच्या समोर वरिष्ठांच्या समोर आलेला नाही. कारण मी सुद्धा राज्याच्या निवड मंडळामध्ये आहे. परत आमच्या निवड मंडळाची बैठक झाली. राज्याच्या निवड मंडळामध्ये असणारा मी व्यक्ती आहे, म्हणजे ते पत्र सुद्धा सगळं समोरच आहे. त्यामुळे राज्याच्या निवड मंडळामध्ये म्हणजे असं कुठलाही प्रस्ताव आमच्या राज्याच्या निवड मंडळामध्ये सुद्धा आलेला नाही अद्याप. तो आल्यानंतर निश्चितपणे तो तसा जे वरिष्ठ आम्हाला सांगतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.